म्हैशीचा की रेड्याचा बळी दिला हे सांगण्यापेक्षा पक्षातले आमदार कसे गेले हे पाहिलं असतं तर पक्ष टिकला असता. संजय शिरसाट यांचा संजय राऊतांना टोला. आज आम्ही म्हैशीचा बळी दिला की रेड्याचा बळी दिला हे पाहण्यापेक्षा पक्षातले आमदार कसे गेले हे पाहिलं असतं तर पक्ष टिकला असता, अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी खासदार संजय राऊतांना टोला लगावलाय. ते सांगलीच्या मिरजेत मागासवर्गीय वसतिगृह उद्घाटन प्रसंगी बोलत होते. तसेच कामाख्या देवीला गेलो, हा आमचा सर्व पिक्चर सर्व जगाने पाहिला आहे. त्या ठिकाणी म्हैशीचा की रेड्याचा बळी दिला हे पाहायला संजय राऊत कुठून आला होता हे आम्हाला माहीत नाही, पण ते मूर्खासारखे बडबडतात आणि पश्चाताप करण्यापेक्षा टीका करण्यामध्ये ते धन्यता मानतात. त्यामुळे आज देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे मधून आउटगोईंग सुरूच आहे. त्यांनी बडबड तशीच ठेवावी असा टोला देखील मंत्री संजय शिरसाटांनी लगावलेला आहे. पहलगाममध्ये हल्ला, संजय राऊत यांनी यावर टीका केली. त्यावर शिरसाट म्हणाले, मूर्ख आहे संजय राऊत. पहलगाम हल्ला झाला त्याच्यानंतर नरेंद्र मोदी यांनी बदला घेतला ठासून. त्यांचा पोटशूळ का उठतो आहे? तुम्ही पाकिस्तानचे गुलाम आहात का? अशा शब्दात शिरसाट यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे. कामाख्या देवीला जाऊन आम्ही दर्शन घेतलं, ही बाब आम्ही काही नाकारलेली नाही आहे. सर्व गेलं आणि ते सर्व आमचा जो पिक्चर आहे सगळ्या जगाने पाहिलेला आहे, देशाने पाहिलेला आहे. परंतु तिथे म्हशीचा बळी दिला का रेड्याचा बळी दिला हे पाहायला संजय राऊत कुठून आला होता मला माहीत नाही. हे पाहण्यापेक्षा पक्षातले आमदार कसे गेले हे जर पाहिलं असतं तर पक्ष आता टिकला असता. परंतु असे मूर्खपणाचे स्टेटमेंट करून पक्षाची जी दुर्दशा केलेली, आणखीन त्यांना ती जखम आम्ही जी दिलेली आहे ती आताही त्यांची रक्त त्यातून भळबळतंय. पश्चाताप करण्यापेक्षा टीका करण्यामध्ये आजही ते धन्यता मानत आहेत आणि भविष्यामध्ये अशीच त्यांनी बडबड करावी. त्याच्यामुळं उबाठामध्ये जे काही आउटगोईंग सुरू आहे ते कायम राहील. सगळीकडे त्याचा प्रचार करायला आहे. वन नेशन वन हजबंड आहे का असा सवाल संजय राऊत मूर्ख आहेत. पहलगाम हल्ला जो झाला त्याच्यानंतर भाजपच्या नव्हे तर देशाच्या पंतप्रधानांनी जो बदला घेतला ठासून, आजही तर आम्हाला गर्व आहे आमच्या पंतप्रधानावर. त्यांनी पाकिस्तानला दाखवलंय की आमच्या नादी लागायचं आणि त्याचा सगळ्या भारतीयांनी मनापासून त्याचा आनंद उत्सव साजरा केलेला आहे. म्हणून आता आपल्याकडे कोणी वक्रदृष्टीने पाहणार नाही हे त्यांनी दाखवलेलं आहे. आणि याचा पोटसूळ यांना का? तुम्ही जर पाकिस्तानचे हस्तक आहात का? पाकिस्तानची गुलामी करायची तुम्हाला? अरे तुमच्या मिरवणुकीमध्ये मुसासारखे अतिरेकी घेऊन तुम्ही फिरताय, नाचतायत, पाकिस्तानचा झेंडा घेऊन फिरतायत. जा तुम्ही जाऊन तिथे गुडघे टेका ना. परंतु आमच्या पंतप्रधानावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि तेच या देशाची समर्थपणे धोरण सांभाळतात, त्याबद्दल अभिमान सुद्धा आहे. आपल्या मुलाने 67 कोटीचं हॉटेल बांधलं पण त्याचं आपण नीटपणे उत्तर देत नाही. कुठून हे पैसे आणले? आता याचं उत्तर मी उद्या देईल. उद्या सकाळी मी प्रेस घेतोय आणि यांची उद्या मी ठासणार आहे. फक्त आजचा दिवस वाट पहा. समाज कल्याण विभागाचं आपण आज उद्घाटन केलेलं आहे, त्या संदर्भात काय बोला आणि आपले काय पुढे निश्चित असणार? समाज कल्याण वसतिगृहाचं मी आज ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.